सकाळ सकाळी गेलतो अण्णांच्याकडे शुगर गेला. तिथे गेल्यावर कळालं की अण्णा तर ज्ञानेश्वरी लिहिण्यात व्यस्त होते. 1 नंबर ज्ञानेश्वरी लिहिली होती. त्यानंतर घरी आलो डायरेक्ट जिमला गेलो. रोजचा वर्कआउट केलाच पाहिजे. रोज बाहेर खातोय आपण, एवढा वर्कआउट तर आपल्याला 100% मॅन्डेटरी आहे. मस्त असं वर्कआउट करून स्टीम घेतली, डायट कॅफे जाऊन आमलेट घेतलं, आमलेटवर ताव मारला आणि मग डायरेक्ट घरी गेलो. आवरून पहिल्यांदा नारळ पाणी घेतलं आणि डायरेक्ट गेलो केळ्याच्या गाड्यावर. कशासाठी तर बघा पुढं ची केळी घेतलीच पाहिजे गाईसनी. गाई आपल्याशिवाय चालतच नाही. कच्चा गाईला खोराक असतोय. रोज 2 डझन केळी गेलीच पाहिजे. आपण नाही देणार तर कोण देणार हो गाईला. त्यानंतर घरात बेत होता मस्तपैकी गरमागरम धपाटे आणि गोळ्याची आमटी. कांडगावरनं मावशी आलती. 1 नंबर क्वालिटीची गोळ्याची आमटी आणि धपाटे करत्या बघा. ती गोळ्याची आमटी मस्तपैकी धपाट असं भरीत असं यथेच दणका दिला बघा. तेवढं खाऊन चालणार आहे. त्यानंतर ताक कण्यावर आणि हाईच की ताक कण्या आणि गोळ्याची आमटी त्याच्यावर पण दणका दिला. असं गावरान जेवण आटपून मग दुपारच्या टायमाला किशोरी आणि सक्षम गेलो आमच्या मामींच्या घरी. पुढून नगरपालिकेवर सेविका म्हणून वैशाली निमकरचा सत्कार केला आणि मस्त संध्या मँगो शेकचा आस्वाद घेतला.